गाइस आता पोहोचलो आम्ही पिपड्यामध्ये। काजूच्या स्कूटीवर आहे काजू, निलांशू आणि सिद्धेश आणि भरतच्या गाडीवर आहे भरत आणि निखिल। बस रे बापू। गाइस फायनली आज आमचा एक्झाम झाला 12 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत होता। तर गाइस इथं मशीन आली आहे तो करण्यावाल्या, हे वाली मक्क्याची मशीन आहे गाइस। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आणि आता टाइम मिळाला आहे सकाळचे झाले आहे 6। तर मंडळी आज सकाळी 6 वाजता उठलो। आज काऊन की मला जायचं आहे पांढरून आले। आज मला पेपर आहे पांढरून आले। तर आता सकाळीच उठलो आज, मतलब तसं तर 5:30 वाजताच उठलो होतो। पण आता टाइम लागला 6। तर आता पाणी वगैरे तपवतो पहिले बाहेर आणि आंघोळ करून शाळेने तयारी करतो। आता सांगलोच ना पाणी आता हे झळाळो का इथे इथे आहे इथं पाणी सांगायचं राहू दे। तर मंडळी आता इस्तो लावला आहे आणि पाणी तपून राहिलं, तपाले आलं आताच। तर मंडळी आता मी पोहोचलो रोडवर, कारण की आज लेट झालं थोडंसं। पाणी भरत होतं का नाही घरी, नळ आले तिथं। आज नळ थोडंसं लेट आले म्हणून इथं टाइम झाला आज। गाइस आता पोहोचलो आम्ही पिपड्यामध्ये। काजूच्या स्कूटीवर आहे काजू, निलांशू आणि सिद्धेश आणि भरतच्या गाडीवर आहे भरत आणि निखिल। बस रे बापू, चल रे बापू भरत। आणि गाइस आदित्य नाही आहे, फक्त पता नाही त्याने साईन का नाही केली म्हणते। गाइस आम्ही तिकडे चाललो आहे, महासंघ आहे ऋषभ निखिल बासी। हाय निखिल, काय म्हणते बोलते हो? नीलांशु भाई, काजू भाई, इकडले वावर पाऊस आहे, लाल मातीवाले वावर आहे इकडं। आणि गाईस बड्डामध्ये वावर आहे इकडं, आणि पुरा जंगलच जंगल। त्याचा तर इथं सागवणच सागवण आहे। आपल्याला अजून जायचं 21 किलोमीटर जायचं, पण या रोडची हालत पाय। अंडर हायवे राजना 7 किलोमीटर। सागवण सागवण आहे, निखट सागवण आहे। मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे सागवण। आता आलो आम्ही, पिकनिक बनवले, आम्ही डब्बे बी आणले आहे बनवा पिकनिक। अबे पण या लाल गाई वाला दिसत ना आपल्याला। गाईस हे मोड बघ किती खतरनाक आहे। ओह माय गॉड, हे बघ साव बना दे लहरा दे ऐसा। गाइस पंगे आता खाल तुम्ही घर आहे जंगलात, एकच घर आहे बरे। दुसरा पहिली तर वाघ गी आले तर गाइस यावे बासवाला बगीचा। इथं बघा किती सारे बास लावले आहे, जसे मतलब बासची खेती केली समजा इथं। किती सारे बास आहे, बंबू बंबू बास बंबू। इथं हे वावर असं नाही तर कोणाची फळ असं इथं लावले आहे। काकाची रोजदार झोपडी बिपडी बनवली आहे। ट्रक बरोबर चालले काहीच, ट्रकवाले भाऊ ते पाणी घेऊन आला। जंगलामध्ये पाणी सुरू होऊन गेला आणि आम्हाला भेटली होती सुशीला काकू का सुशीला भाऊ सुशील भाऊ। अबे मोठे मोठे ठेवायचं पाणी घेऊन आला, मोबाईल वाला म्हणाला का। तर काय आता आम्ही पोहोचलो पांढुर्णा हायवेवर। चाललो पांढुर्णामुळे इथून कम से कम 4 किलोमीटर आहे पांढुर्णा। सिवनी सर्विस रोड, खापा, काटोल रोड भी आहे, नरखेड रोड, खैरीपेका। अबे खैरीपेका कोणते आहे? काय आम्हाला वरतून जायचं आहे, खालतून ना जायचं आहे, या साईडून जायचं आहे। अबे ड्रायव्हर चेंज कर ड्रायव्हर। सो गाइस आता फायनली पोहोचलो आम्ही पांढुर्णा ITIA। इथं आमचं सेंटर आहे, एक्झाम सेंटर। आता आम्ही चाललो
हा मेन गेट. काहीच फिटरवाल्यानं पाक इथं काढला, एक माणूस काढलाय टोपतानी, एक गाय काढली आहे, वासरू काढला आहे, पाना काढला आहे, हातोडा काढला आहे आणि एक बिजलीचं ते नाही का निशान ते काढला आहे. हे सर्व पोचले निलंसू गिरणसू सब पोचली इथं. मोबाईल हाती राहू दे, तू थांब इकडे. सकाळीच आता आम्ही बाहेर येऊन बसलो आहे गाडीवर सर्वजण. आम्ही अंदर क्लासमध्ये गेलो होतो 10:30 वाजता. तिथं आमच्यापासून साईन गिन घेतली सर्वांची पोरायची आणि सांगितलं पेपर 12:30 वाजता सुरू होणार आहे म्हणे. 15 मिनिटाचा पेपर आहे म्हणे, 15-20 अर्धा घंटा पेपर आहे म्हणे कम्प्युटरवर. सर्वजण ते देणार 15 क्वेश्चन येणार आहे ना बरं. इधर देख ना गाइस 15 क्वेश्चन येणार आहे म्हणते. ये हिंदी में बात करता है, हिंदी में बात कर. 15 क्वेश्चन आने वाले गाइस. बस पढ़ाई जम की हो रही है गाइस. फायनली आज आमचा एक्झाम झाला. 12 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत होता. 12:30 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत होता. आणि 2 सोबती भेटले. ह्या गणू आणि तू मयूर. चांगले सोबती आपले. ठीक आहे गणू, भेटू मग. शिवजी हर हर महादेव मंदिर. आता काही सतावलं आहे पांडुरण्यात सरकीची आणि तुरीची थैली घ्यायला त्या भाऊकडे पांडुरण्यामध्ये. तर काही शेवाला थैला घेतल्या. कोणती घेतली? हे कोणती वेळ ह्या पण या हे कोणती दोन्ही बी कविता आहे का दोन्ही बी? तर काय दोन्ही बी कविता घेतल्या. सरकीची तुरीची किती आहे? 400 800 रुपये टोटल. काय वेळ का हे आले का? काय तिथं मशीन आली आहे पोखरणेवाल्या. बघा इकडं मक्क्याची मशीन आहे. हेवाली मक्क्याची मशीन आहे गाईस. मक्का डोबाची धकात न्याय लागते. मंडळी या व्ह्यू पहा किती मस्त दिसून राहिला. वा हे बघा मंडळी रोड पण ढलांवर आहे आणि वरतून पाणी येऊन राहिला. मोबाईल का आपला वॉटरप्रूफ आहे नाही. हे बघा त्याचा व्ह्यू दिसत आहे मस्त. सुंदर निसर्ग. हे पाणी न चालले आहे बीच मधून. वा 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 ह्या रोडवर पूर्ण नागपुराला व्ह्यू पाहून घ्या. इथं नाही का पाणी आलं नदीले. हा इकडे पण चाललं इकडे पण चाललं. हे काय गाईस एका ठिकाणी पण चाललंय पुरं. नाही तर का पुढून कटलाय तसं सोलर पॅनल. गाईस ये भुलीगावची शाळा. भुलीगाव काय मालूम. भुलीगाव गाईस ते आंब्याचे 4 भाऊ. 1 2 3 4 भाऊ आंब्याचे. ते 2 अलग झाले आणि हे 2 अलग आहे. हा हे 2 इकडे आहे अलग. रस्ता बोलला हे गावात जाते का? अच्छा भुयारी गाव आहे गाईस. हे रस्ता नाही का भुयारी गावात जाते. भुयारी गाव. वाव काहीच वा तर गाईस आता टाइम उडाला आहे 4:30 झाले आणि मी घरी पोहोचलो होतो 3 वाजता. तर 3 वाजता पोहोचलो. 10 मिनिट टाइमच होते 3 वाजले. तर मग आई गेली कामाले. जेवण खाऊन गेलो. मग थोडंसं लोटलो गाईस. 10 वाजले 4:30. सोबत्याने इतक्या स्पीडानं सनसन बातच्या घरी पोहोचून दिलं. एक्झाम होता फक्त अर्ध्या घंट्याचा एक्झाम झाला. मग आलो आणि एक सोबती भेटला तर मला भोटीचा गणू. 1 नंबर पोरगा आहे ते. मस्त बोलते चालते. 1 नंबर पोरगा आहे ते. त्या सांग बोलचाल झालो. तर गाईस आता मी आलो आहे गावाच्या शाळेपाशी आणि सोबती गेला तिकडं बॉल पाहिले. बॉल हारपोला त्यानं वरतून छक्का मारला. तर बॉल इथं आला आहे म्हणते कचाटामध्ये. आणि मंडळी 2 दिवस पाणी पडलं. तर मग इथे ह्याही वावरात डुबलं आणि ह्याही वावरात डुबलं. पाणी येत्याबरोबर लोक ताली लागून गेले. मी ना म्हटलं होतं गाईस तुम्हाला का पाणी पडताबरोबर लोक ताली लागून जाईल. तर दोन्ही साईडले डुबून दिलं वावर. आणि पाणी खूप झालं नाही लागत असतं. काल बी एक हिरवा चालला थोडासा चांगला आणि त्याच्या पहिल्या दिवशी बी एक हलकासा शिरवा आलता बस. तर लोकाला ताली लावून दिलं. तर आता मी इथं बसलो आहे ह्या सीड्यापाशी. इथे सीड्या आहे याच्यावल्या वरसनिंगाच्या रेल्वेवर. इथं बसलो आहे. सोबती गेला आहे बॉल पाहायला. मी म्हटलं
मी बॉल काय पाहणार नाही, बॉल तुम्हीच पाहिजे म्हटलं. मी तिथून बसेन म्हणलं फक्त, बाकी काही नाही. तर फायनली जो बॉल मारला होता ह्या झाडाच्या वरतून सह्याने, तो विकून मारला होता. विकू बॉल भेटला ना, कोणा भेटला? पत्ताले डिअर प्रथमेश. प्रथमेश भेटला, भेटला दाखव. हा दिसला दिसला दिसला. चलो चलो बागेश्वर धाम चलो. तर मंडळी आता मी चाललो आहे बीडले आयले घेऊन. आणि आजची नाही का कंबर दुखत आहे म्हणते, ते आता पावरच्या तिकडे डोबाले सारखी डोबाले त्याचं आहे ना.